शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, ए मार्क चल ना. आणि तुम्ही 100% पोहोचणार माझी खात्री आहे. उठा चला मी तुम्हाला घेऊन जातो. जो सामने जो दिख रहा है ना वही टकमक टोक है. झुणका भाकरीचा आनंद घेत आहेत. तोच आनंद आम्ही पण घेणार आहे. नमस्कार गाइस, फाइनली वो दिन आ चुका है. आज है रात के देखो अभी 1:30 बज गए, प्रॉपर 1:30 बज गए. अभी अपन निकल रहे हैं रायगढ़ के लिए. अपने को जाना है यहाँ से 130 किलोमीटर के लिए. तो आज का व्लॉग है वो अपन रायगढ़ दर्शन के लिए जा रहे हैं. और आज बहुत बड़ा दिन है. छत्रपति शिवाजी महाराज इनका राज्याभिषेक सोहळा भी ऊपर होने वाला है. बहुत ज़्यादा मज़ा आने वाला है. ऑलरेडी मयूर उधर वहाँ पे जाके आया. तो मेरे साथ आज निकलने वाले हम 3 ही जन निकल रहे हैं. मैं, किंग मार्क और मालवनी, हम तीनों ही निकल रहे हैं. तो देखते हैं आगे आगे कैसे होने वाला है, क्या होने वाला है. बहुत ज़्यादा मज़ा आने वाला है. और इतने साल हो गए कभी रायगढ़ देखा नहीं, गांव के आजू बाजू में रहकर भी देखा नहीं है. तो आज उसका एक्साइटमेंट लेवल बहुत ज़्यादा लेवल पे है. और आज नया मतलब महाराज जी से मिलने जा रहा तो पूरा नया टी-शर्ट वगैरह सब प्रॉपर ले लिया है. तो गाइस जुड़े रहना, ये व्लॉग देख के आपको भी मज़ा आने वाला है. बहुत सारे लोगों को उधर आने की इच्छा रहेगी लेकिन वो आ नहीं पाएंगे. तो अपने व्लॉग थ्रू वहाँ का नज़ारा आप देख लेना. आई होप हम जल्दी पहुंच जाए और राज्याभिषेक सोहळा चालू होने से पहले हम रायगढ़ तक पहुंच जाए. क्योंकि वहाँ पे जो रोपवे वो सवेरे 8 बजे चालू होने वाला है. और हम लोग अगर 3-4 बजे पहुंचे तो अगर हम चलकर ऊपर जाने का प्लान कर ले तो भी 2.5 से 3 घंटा लगे. तो मेरा हिसाब है कि हम चल के जाएंगे. देखते हैं आगे आगे क्या होता है, आपको भी पता चल ही जाएगा. तो सबसे पहले सबको गुड मॉर्निंग और लव यू. स्वागत है आपके बाइक के चैनल पे जिसका नाम है करुणो 4545. ओके गाइस, चलो निकलते हैं. मालवनी जी और मार्क आ रहे हैं, नहाने के लिए गए थे. वो आ रहे फ्रेश होके, तो उनसे भी मिलते फिर निकलते. गाइस फाइनली अभी हम निकल चुके हैं. देखो मार्क बैठा है, मालवनी जी बैठे. और विषय ऐसा है, जांगे ने हमको टुल्ली दे दी है. लेकिन अभी हम निकल रहे रायगढ़ के लिए. तो पहले सबसे पहले छत्रपति संभाजी महाराज इनके दर्शन लेके निकलते, पाँव पड़ते और फिर निकलते अगले प्रवास के लिए. ओके, बराबर आगे सामने गाड़ी आणि कोणाला माहित नसेल तर आज तिथीनुसार त्यांचा काल बर्थडे होता. और आपको मालूम नहीं रहेगा तर मी मराठी हिंदी मिक्स आहे. मी पहिलं सांगतोय की तिथीप्रमाणे आज म्हणजे कालच महाराजांचा बर्थडे पण होता. तर हे बघा, छत्रपती संभाजी महाराज की जय. चलो आम्ही बोलता बोलता कधी पालीला पोचलो. आय लव पाली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आमचा प्रवास व्यवस्थित होते बाप्पा. आता तो तुझं मंदिर बंद असेल, आम्ही बाहेरच पाय पडतोय बघ. आय लव पाली, नगर पंचायत पाली. तर गाईज आता आपण इथनं निघणार आहे. इथून आपल्याला 10 किलोमीटरला हायवे, 10-12 किलोमीटरला हायवे. आणि तिथून आपल्याला 1 साइड महाड हायवे. आणि तो माझ्या हिशोबाने तो रोड खूप बादशाह बनलाय. काय वाटतं तुला? मस्त बादशाह, हा पहिल्यापेक्षा तरी चांगला आहे. हा ना, खड्डे बिड्डे जरा. तर चला आता आपला पुढचा प्रवास आहे. आता माझ्या हिशोबाने त्या समोरच्या त्या टर्नला एखादी चहाची टपरी भेटावी. एक चहाची चुस्की मारली ना तर 60 किलोमीटर गाडी मी इझिली चालवतो. गाइस अभी हम कौन से नाके पे खड़े हुए हैं मुझे मालूम नहीं. चाय बादशाह है. तो अभी हम चाय पीने का ब्रेक ले रहे हैं. बहुत सारे लोग मिले. अभी अपन निकल रायगढ़. अभी इधर से शुरुआत है, मतलब उधर बहुत सारे अपनी पब्लिक मिलेगी. बहुत ज़्यादा लेवल पे मज़ा आने वाला है. मी एवढा वर्ष झाले हा का मालवणी, मी खोटं नाही बोलत. ते मार्क तुला पण सांगतो, माझं गाव आहे इथून 17 किलोमीटर पुढे. मी कितीतरी वेळा गावाला गेलो असेल. कितीतरी वेळा गावाला गेलो असेल, पण मी कधीच इकडे नाही आलो रे. पण हा आज योग बना एवढ्या वर्षानंतर मी आलोय, ते पण राज्याभिषेक सोहळ्याला.
जसं कमान क्रॉस केली अंगावर काटा मारलाय. जबरदस्त रे, जबरदस्त. फिलिंगच वेगळी होती. भले ती कमान अजून रायगड 26 किलोमीटर पुढे मे बी, पण भावा हे पण मगाशी तो व्ह्यू भेटला पाहिजे होता. आणि मी आई शपथ सांगतो, महाराजांना मानणारे एवढे लोक आता रोडला आहेत ना, का अनएक्सपेक्टेड लोक आहेत. प्रत्येक 100 मीटरला एक ग्रुप आहे चालत. ग्रुप आणि काय काय तर चालत आले. तेच बोलू ना, प्रत्येक 100 मीटरला एक ग्रुप चालत येतोय एवढा. आता मला पुढचा रोड नाही माहितीये. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे पण तो लांबून जो नजारा दिसला आपल्याला, तोच किल्ल्याचा होता का? तोच किल्ला आहे. गाइस ये देखो, अभी हम इधर आ गए. इधर से बस सेवा है. वो देखो कितने लोग निकल रहे, माँ कसम. दिसते कॅमेरा लय लोक दिवस दिसतात नाहीत ना. हे घेटा मध्ये आपला भाऊ भेटलाय. वन साइड मजा येते. आणि बस कसली टुंबड भरली रे. गाइस मी उतरल्यावर शूट करतो. नाही माझं, मी पडेल कुठेतरी. आणि बस मध्ये फायनली लाल परीत बसवलंच रे. जय श्रीराम, जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे जय भवानी, जय शिवाजी, अरे जय शिवाजी, जय भवानी. आला स्टॉप आला. बापरे, कसं आहे बघ बाबा, कसं थोडं मेहनत करायला करायला पाहिजे. आणि आता आहे ना बाबा, म्हणजे कधी कधी जो मालवणी आता माझा मोबाईल गाडीत विसरला होता, तर त्याचा तो डिसिजन आम्हाला खूप छान लागला. का आता 5 किलोमीटर चालत यायला लागला. कसं आहे बसचा प्रवास? तुला कसा वाटला? बरं आहे, नशीब गेलो चालत येणार होते तुम्ही, चालत येणार होते 3 किलोमीटर. त्यांची लायकी नाही अजिबात दोघांची. आणि दोघांची फाटलेली आता ही फक्त थोडीशी चढण चढली 2 किलोमीटरची ना, तर त्यांना टेन्शन यायला लागलंय. आणि हा कोकणातला ट्रॅकर होता, ट्रॅकर. ह्याची तर लायकी बी नाही काहीच. याला फक्त चॅटिंग करायला सांगा गाडीच्या. पोपाटा मारतोय तोंडानी. मी दमलोय भावा, पण मी मग चालतोय बोल, ते पण सांग. एफर्ट्स देतोय माझी मी. ते पण सांग भाऊ, महाराजांचं ते मला राज्याभिषेक बघण्यात जो इंटरेस्ट आहे ना, तर हा किल्ल्याचा तर नॉर्मल आहे ब्रो. गाईज आता हे फोनचं सिक्युरिटी आहे. पावसाचा पत्ता नाही, घाम तर मजबूत आलाय. आता इथून आपल्याला निघायचं बघा. वन साईड लोक चाललेत. खूप वर जायचंय. 2 तास बोलले ते दादा. 2 तास म्हणजे नॉर्मल आहे. सकाळी उजेडात घरी वरती चल. 2 तास 4.5 तास येड लागलंय. मी एकटा जाईन वर. ठीक आहे. गाइस ये देखो एंट्री. इधर से चढ़ना चालू होने वाला है 2 घंटे का. मार्क फुल रेडी है क्या मार्क? जेवढं तेवढं चालू, जेवढं कॅपॅसिटी तेवढं. नाहीतर 113 किलोमीटर, 113 किलो वाचन ना. 113 तरी शिड्या चढलं तरी जाम झालं. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. ना इथून ना काही 2 रोड आहेत. रायगडवर जायला 2 रोड आहेत. हा एक रोड आहे आणि इकडून खालून नाही आहे. पण इथल्या शिड्या एकदम सोप्या आहेत, ज्या तुम्हाला बरं वाटेल. बरोबर, ते इकडनं जाऊया. कसं वाटतं? एकदम भारी वाटतं. आता इथून स्टार्टिंग आहे. किल्ल्यावर आम्ही स्टार्ट करतो. चला रेडी. आता मजा येणार आणि मस्त चल येऊ. असं गाईज कसे खूप लोक असे भेटत आहेत आणि मजा येते आणि पॉझिटिव्ह वाईब आलेली आहे. आणि आई शप्पथ सांगतो गाईज, मी खरंच उत्साही आहे. मी कारण का मी पहिल्यांदा एवढं, माझं गाव इथे जवळ असून सुद्धा मी पहिल्यांदा रायगडवर आलो आहे. त्याचे मला लाज वाटली पाहिजे. ॲक्च्युली ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ते आणि एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. इथून याचं गाव फक्त 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटर इथून माझं गाव आहे. इथून नाही, इथून 26 किलोमीटर हायवेपासून 17 किलोमीटर गाव आहे. पण मी नाही आलो गाईज इथे कधीच आलो. पण आलो आज मी ज्याच्यासाठी म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आलो ना, म्हणजे शब्द नाही. काहीच ब्लॉग बनवले भरपूर वेळा, पण आज शब्द नाही सुचले. इथपर्यंत जाऊन कुठं तिथे तुम्हाला हाय करू का? हां
थांबायचं नाही पण थांबणार नाही मी. थांबायचं नाही धावत गडावरून जा ना आता टाइम लावलाय. चालले का यो आता पळतोय नंतरची पामेल बघा. स्टॅमिना आहे. कुठे गेले? हा हे आले आले आले. बस तिथे बस. माणा चलो अभी आपकी बारी. चला तू तुमची कॅन्सल प्लॅन कॅन्सल. जा ट्राय तरी करा नाही मी रोपवेने जाणार. तेवढ्यापर्यंत तरी. रोपवे और किल्ले रायगडवरील पारंपरिक चुना मळण्याची घाणा. मग जेव्हा किल्ला वगैरे बनवला असेल ना तेव्हा जो चुना वगैरे नाही का ते मिक्स करायचे गुळ वगैरे तेव्हाचा हे असेल बघा घाणा. जबरदस्त आहे सगळे. हा काय अजून पण तसा जेव्हा ना भावा. आणि पहिला बुरुज इथेच आहे काय पुढे पहिला बुरुज. आता आलो रे ऑलमोस्ट आलो बघ. थोडंसं दिसायला लागलं. हा नाणे दरवाजा आहे. हां गाईज हाच आहे नाणे दरवाजा रायगडवरचा. हनुमानाचं मंदिर आहे पण खूप काळोख आहे त्यामुळे शूट नाही करता आलं. पण हा नाणे दरवाजा आहे. एवढा कंटाळा आणलाय ना आम्हाला तर हा भाई येतच नाहीये आणि हा खूप त्रास देतोय आम्हाला. आणि प्रत्येक गल्ली बोळखंडात बसलेला आहे. आज याचा कोलेस्ट्रॉल लेवल 9-0 आणला तर माझं नाव बदला. काय भावांना बरोबर का नाही? तुम्ही कुठल्या गावचे? खेड खेड राजगुरुनगर पुणे. पुणे ना जवळच. पुणे हा आपले ते हे मामा विवेस मामा. हा आमचे डेंजर मामा विवेस मामा. अरे मार्क चल ना यार. छत्रपती शिवाजी महाराज की गाईज आपले मुरबाडवाली पब्लिक आहे आणि खूप सारी लोक भेटली आणि सगळे आसपासचीच भेटेल. भिवंडीची तर खूपच आहेत पण एक पोरगा मला मेन भेटत नाही रे. माझा मित्र मॉड कुठे आहे ऍडिक्टेड आणि तो कुठे आपला पोटल्या तो बघ जाऊन तो कोणाचा. शोधू झाला त्याला आपण. ठीक है भाई मस्त थैंक यू सो मच. व्यू कसं वाटतंय? कितने ऊपर आहे देखो बैग बिग लेके ये देखो. ती लाईट दाखव ती लाईट. कैसा लग रहा है व्यू? भारी वाटते. हा ती तिकडे लाईट आहे ते खूप लांब आहे. इथून दिसत पण नसेल डीजे मध्ये. मला तर तिथे गाड्या आहेत ना आपल्या तिकडे पार्क आहेत. हा बरोबर. माहिती का तुला? एवढा लांबून आलोय आपण. आणि गाईज खूप भिवंडीवाले मुरबाडवाले पुण्यावाले राजगुरुनगरवाले लय लोक भेटली बाई. एवढा आनंद वाटला ना. पण आता महाराजांवर खूप लोक प्रेम करतात. पण आता ए, इकडे त्या साहेबांना विचारलं खोटं बोलायची सजा किती आहे कारण 3 वेळा बोलला आल्या आल्या वरती मित्र आहे ना. अहो साहेब हे असं वजन वाढवायचं मग असे 2 पायऱ्या चढल्या का 10 वेळा बसायचं. मग नाही विचारणार 100 वेळा आम्हाला हे. येतोय ना. काय लोकांसारखं इकडे 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 काय लोकांसारखं सर, टांगता नाही दिली ना. तो खाली आला ना तेव्हा पहिलं त्यांनी जाऊन पहिला प्रश्न विचारला रोपवे कधी चालू होणार. नंतर ते विचारलं माहितीसाठी विचारलं लोकांसाठी म्हणजे नंतर ते त्यांना बोलले काळजी होती VIP साठी बाकी फक्त आज. बाकींची काळजी साहेब, होती याच्या बरोबर. बाजूने झालेत पूर्ण. हा याला बघून त्यांना तुला ते कॉन्फिडन्स देत आहेत का पोच एकदा येस 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 आणि त्यांना Thank you, एकदम sir. बोललं, आणि तुम्ही 100% पोहोचणार माझी खात्री आहे. उठा चला मी तुम्हाला घेऊन जातो. चला नाव माझं नाव हंबीर हंबीरराव साहेबांनी हंबीरराव. चला मी येतो तुमच्या मागे. नाही आता चाललं पाहिजे ना, चाललं पाहिजे. तू घेऊन चालायला नाही येत आहे तुम्ही गडबड करू नका. हळूहळू तिकडे नको इकडे या साईडला. जॉईंट वर येईपर्यंत असू द्या नो प्रॉब्लेम. चला व्हेरी गुड. आता मी तिकडे बसणार. चल हा यस. काय बोलता भावांनो? मला वाटलं तुम्ही ओळखलेलं. काय बोलता बाकी? पॉलर लांबनच बघू फोटो. आपण ज्या रस्त्याने आलो तो हा रस्ता आहे. असे आलो आपण. इथून असे वरती आणि इथून असे वरती येऊन असा गोल फिरून या साईडून अजून वरती. आणि हा जो काय तो तुमच्यासमोर रायगडवरून पहाटे दिसणारा व्ह्यू. कर्मुदा पुढे गेलेत त्यांचे फॅन लोकांसोबत पण मला माझी इच्छा आली तुम्हाला दाखवायची म्हणून तुमच्यासमोर दाखवतो आहे. माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. लय भारी वाटते आणि हा इकडे बघ. काय जन्नत. अरे भावा हे किती थोडंसं ना हे बाई समजवायला लोक थांबले. ती आपली मुरबाडची लोक. मुरबाड आहे ना तुम्ही? आंबाडी भिवंडी आपलं मंदिर आहे ना महाराजांचं तिथलेच. हां. त्याला समजवण्याचा प्रयत्नासाठी मी 2 माणसं थांबवले की बाबा त्याला समजवा तरी तो यायला तयार नाही. आवाज ए मार्क चल ना. आलो बाबा. आता तर बसलेलो
त्या मामांना बघतात बघा बघा त्यांना घाम आहे का बघ. काय मामा आता पुसला ना. कोण काढतंय? अच्छा, काय बोलतंय ह्या व्ह्यू बद्दल? भावा हे निशब्द म्हणजे काय बोलतात त्याला, माझ्याकडे शब्द नाही बा. शब्द आहे. निशब्द रे. बघ ना भावा हे तुला ते आपण गेलेलो माहिती का गणपती बाप्पाला बघायला, हा असं वाटत नाही का वातावरण? पण ते तर डेंजरच होतं. गणपती बाप्पा मला मधलं गाव दिसू दे. गणपती बाप्पा दर्शन दे, आणि दर्शन दिला. 3 वर्ष लगातार येतात मामा. मग घाम कसा येईल मामाला? मला याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही काय. कर्नू आर्मी. क्या विषय गाइस देखो मालूम है गाइस जो सामने जो दिख रहा है ना वही टकमक टोक है. अरे मार्क नेक्स्ट लेवल टाकलाय. मालू आहे बेस्ट आहे मालू. काय व्ह्यू आहे, काही देवा ह्यांना पण आम्ही जोडीला घेतलंय. काय पाहिजे अजून? हा कसला व्ह्यू आहे बघ. सुख रे डायरेक्ट झूम बसायला पाहिजे रे याच्यामध्ये. हा रायगडवरनं जे पण तुम्ही बघाल ना यार एकदम नाथ खुलं आहे. मालू काय रे मालू रे नाथ एकदम म्हणजे कसा रोड बनवला आहे काय बनवला आहे. आम्ही कुठनं आलो माहिती का तुम्हाला माहिती नसेल तर ते समोर एक दिसते का तिकडून आम्ही आलो भाई. पहिली सजा होती ती काही कोणी केलं ना वरनं डायरेक्ट ठूप खाली धूप डायरेक्ट. एवढेसे लोक दिसतात ते बारीक 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 बारकी. वरची नदी पण जाऊ तिथं आपण. आत्ता चालताना धनपुरी होती आहे म्हणजे पूर्ण बॉडी घामाघेर झाली आहे. त्या टायमध्ये दगड वगैरे कसे नेले असतील कसं बनवलं असेल. इतिहास डेंजर आहे आपला. नजारे तर असे ना 2-2 पावलं असं वाटतं तिकडे थांबायचं आणि बघत बसायचं. आणि ह्या किल्ल्यावर खरंच कोणी येऊच नाही शकत कारण का गाईस जिकडे बघाल तिकडे दरी आहे रे पूर्ण पूर्ण दरी आहे आणि नाही कोण हमला करू शकत. आणि हे बघा गाईज आम्ही आता आलेलो हे दोघं मॅगी खात होते यांनाच बघत होतो. भेटली तर भेटली थोडी पण हे आज याचा वर्ग मित्र आहे भावाला तो इथं भेटला रायगडवर. काय बोलशील? प्रेम आहे महाराजांचं. कधी हिला की जातो एवढी केस कुठली आली होतात. चल एवढा काय मी नको बनवू. अर्धा घंटाला बसलोय मी ते. याला हे वाटतं पण तेवढं गोरा काय झाला मार्क. 2 किलो वजन कमी झालंय माझं. बेस्ट आहे. माझ्या नादी असं लागशील तर आयुष्यभर जो वजन कमी राहील आणि सडपातळ राहशील. हे बघ याच्यासारखी बॉडी बघितली. दाखव रे बाजू बॉडी दाखव. स्टील बॉडी स्टील बॉडी. इधर से ऐसा जाने का तिकडून तसं वरती हे बघा असं जायचं तसं जायचं आणि तशी वरती जाऊन ते मास आले ते वरती किल्ल्यामध्ये एंट्री. गाइस फाइनली महादरवाजा आ चुका है लेकिन बोलने की ताकत खलास. मालूम धकलो रे. महादरवाजा ज्येष्ठ शुद्ध अक्षय आलो फायनली. थकलो भावा पण फायनली आलो. ताकद संपली रे मालू बोलायची. मालू जी कैसे लग रहा है? फाइनली पहुंच गए दोस्त. खूप मस्त वाटते, खूप मस्त वाटते. अनएक्सपेक्टेड आहे. मार्ग अजून पोहोचला नाही काहीच पण आम्ही दोघं पोहोचलो आणि खूप मजा आली आणि बादशाह मजा आली. आणि काहीच मस्करी नाही हा दरवाजा बघण्यासाठी एवढे वर्ष गेल्यानंतर आलो आहे रे आणि केवढा भारी आहे.
मला एक सांग मार्क, कसं वाटलं तुला इथे येऊन? हा तू माझं गाईज मी ना इकडे येऊन काहीच बोललो ना ब्लॉग मध्ये, फक्त मी शूट करत सुटलोय कंटिन्यू थांबतो आणि मी याच्यासाठी थांबलोय कंटिन्यू. कारण की जी लायकी नाहीये. येस लाईक पण मी त्याला मानला, तो माझ्याबरोबर आला आणि फायनली आम्ही पहिला थकून आलो, पण आम्ही पहिला किल्ला जो एवढा वरचा चढलो असेल तो म्हणजे रायगड. हा राजधानी ना आपली. खूप मजा आली यार. बघा नवीन इथे लागलाय. त्याला पण आण एक नवीन आण त्याला दे. अरे काय नको नको, तुझं झालंय, तुला धर चापी. बाबा एवढा मान मी कोणालाच देत नाही, पी ना बाबा. मार तू एवढा गोरा कसा काय झालाय पण? खरंच बरं झालं. हो थँक्यू. बायको बोलली व्हाल तुम्ही. काहीच कमेंट मध्ये सांगा कसा काय गोरा झाला असेल. याला मी सांगितली ती म्हणजे आयडिया सांगितली. काय वाटतं तुला? मित्रांनो, घाम पुसून आणि पुसून हे काय लाल जेव्हा झालंय. मला बघा हे लाल झालंय. घाम पुसून पुसून हे लाल झालंय सगळं. मला माहिती आहे ना जिम मला का गेलं होतं. काय केलं तू? तेच बायसेप मारायला. बायसेप बॅच झाला. तुझी इंग्लिश काढू का मी बघ आता? तो पोरगा छोटूसा बघ. आपल्याला कल्याण. कल्याण काय आता होतं आता कशी इंग्लिश? डोंबिवली मालवण. तू कुठला? कल्याण. तुम्ही तानसा कुठं आलं? शहापूर म्हणजे आमच्या एरियातच बरोबर ना? धरण ना? तानसा डॅम का तिकडे आता झालं का? पाणी बिणी आहे का? पाऊस नाही ना? एवढा कुठे पाहू. पाप भाऊ आपलीच. गाइस फाइनली लास्ट बचा है ना. आई होप लास्ट ही बचा है और ऊपर आ गए रे हम लोग. टकमक टोक लेवल पे आ गए, लेकिन मार्क ने क्या परेशान किया है. हाँ हायरन ला रहे गाइस, 5-5 मिनट में बैठ रहा है. अब ये लास्ट हो गए जिससे हम ऊपर जाएंगे और महाराज जी का दर्शन लेंगे ब्रो. काम 25 हुआ है. कंटिन्यू लोग मिल रहे जिधर भी बहुत सारे लोग मिले रे भाई, मेरे को बहुत सारे लोग मिले. मतलब मैं शूट ऐसा लगेगा ना आपको कि तू किधर गया था? राज्याभिषेक 16 गया था, ये मीटअप के लिए गया था. इतने लोग मिले भाई. तरी आम्ही शूट नाही केलंय जास्ती. लोक भेटतायत ते. अरे हिंदी आहे थोडं मध्ये, हिंदी मराठी मिक्स झालं. कारण का जरा डिप्रेशन यायला लागलं मला माझ्या स्वतःलाच. कारण का विषय काय आलाय याला तर ऑलरेडी डिप्रेशन आलंय गाईच. मला सांगा 113 किलो घेऊन चढलोय ना मी, नाही बोललो का? अरे पण एवढं माझंच नाही ना, हे पण बोलू शकतो ना मी. ठीक आहे चल आता आला किल्ला. फायनली आम्हाला तिथं पोहोचायचं होतं, तिथं पोहोचलो. आणि जे सुख भेटतंय ना, आणि काहीच तुम्हाला सांगू शकत नाही केवढी भारी आणि केवढी खुशी आहे. सगळा थकवा 1 मिनिटात गायब. तिथे पण जायचं का आपल्याला वरती?
भाऊ का डोर करू दा काय झालं तो एवढा स्पीडला नेला मी म्हणतोय थांबा म्हणतोय थांबा काठीला टोकला हा ना मी बोललो रे थांबा 2 मिनिटं थांबा बरोबर काठी ती हा का शासन आहे भाई तिच्या विरोधात नाही जाऊ शकत तो ड्रोन आपटला मार्ग भाऊ गेले ड्रोन शोधायला ड्रोन गुडला तो डायरेक्ट त्याला आपटला तर तुम्ही ती रेकॉर्डिंग बघितली असेल टेन्शन आता त्या ड्रोनचं काय झालं का माहिती किधर चल रहा हूँ मालूम है आपको कि मैं चल रहा हूँ अभी रायगड के किल्ले के मतलब मी आता चालतोय गाईच रायगडच्या बाजारपेठेमधून जिथे पहिले आर्थिक व्यवहार व्हायचे रायगडच्या किल्ल्यावर यार हे बघा गाईच आम्ही त्या दुकानात बसलोय जे महाराजांच्या टायमाला इथे कोणतरी बसला असेल इथे भाजी काहीतरी इथे असेल गहू तांदूळ की गहू तांदूळ वगैरे काहीतरी इथे दुकान असणार आणि त्या दुकानात आता आम्ही बसलोय आईला काय बघा पूर्ण बाजारपेठ बघा तुम्ही ये देखो ये जगदेश्वर का मंदिर आहे पण ते बघायला यायचं मग आपण एकदा सेपरेट येऊ हाँ काय वाटतं तुला गाइस इतनी ज़्यादा गर्दी है ना कि लाइन लगी है बड़ी बड़ी और अभी इधर से हमको निकलना भी है तो बस हम दूर से ही आपको दिखा पा रहे हैं क्योंकि अंदर जो है ना वो जो मेरे को दिखाने का था वो ना क्या जिन्होंने एक किला बांधा है उनका वो जो नाम लिखा है उधर भी जाने का था हमको नगर खाने में इधर समाधि के लिए नगर खाने का उधर भी जाने का था लेकिन इतनी नेक्स्ट लेवल गर्दी है और सब VIP लोग आए हुए हैं तो वहाँ पे म्हणजे त्या उधर तिथे ना खूप जास्त गर्दी आहे गाईच आणि विषय असा आहे हे जगदेश्वराचं मंदिर आहे इथे पण दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे आणि आम्हाला पण खाली उतरायचं आहे कारण की तिकडून परत ट्रॅव्हल 130 किलोमीटर तर विचार असा केला आहे की आम्ही नंतर मस्त निवांत एक दिवस स्पेशल रायगडची ट्रिप करण्यासाठी आम्ही परत येणार आणि तेव्हा सगळे फिरणार निवांत मग जेणेकरून आपण इझिली दर्शन वगैरे रोपवे नाही येऊ पण हां रोपवे तेव्हा आम्ही रोपवेने येऊ शकतो म्हणजे काही टेन्शन साईडला लोकांना राहण्यासाठी सोय होती बघा आणि वन साईड घरच घर आहे तर इकडं पण आणि हा कसा बसलाय ही बाई घरं बघ हे तर आता आपलेवाले आहेत पण ते बघ महाराजांच्या त्या टायमाचे अजूनही आहेत बाबा तर आमची खूप इच्छा आहे रे गाईज सगळं शूट करून तुम्हाला दाखवावं पण ना एवढी गर्दी आहे ना आणि खूप 3-4 दिवस आहे बघा टेंटच आहे बघा वन साईड टेंटच टेंट आहेत आणि जिथं आपण आता मेन आपण महाराजांच्या इथं पाया पडलो तो होळीचा माळ यार मग आता एक नावं समजतात आपल्याला एवढा प्रॉपर इतिहास नाही माहिती या सगळ्या गोष्टींचा तर त्यामुळे नाही का आपण काही बरळत नाही बस फक्त मी प्रयत्न केला तुम्हाला रायगडवर काय काय आहे कशी ती बाजारपेठ होती वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतला आणि राज्याभिषेक सोहळा कसा होता ते एक तुम्हाला दाखवलं बाकी त्या राज्याभिषेक सोहळा जिथे चालू आहे तिथे पण मंत्री वगैरे लोक आले तर तिथे खूप जास्त गर्दी आहे तर तिथे लोक 3-4 दिवस आधीपासून राहायला आलेली आहेत तर बघूया ट्राय करतोय रिटर्न जाताना जर झालं त्या नगरखान्यामध्ये जायची मतलब जिथं महाराजांचं झालं आहे ओरिजिनल राज्याभिषेक तिथे जायला भेटलं तर नक्कीच जाऊया पण माझ्या हिशोबाने तर खूपच जास्त गर्दी आहे अजूनही लोक पब्लिक येते बघा अजूनही पब्लिक येते वन साईड पब्लिक येते पण इथला व्ह्यू जो आहे ना डोंगरांचा त्याचा तोडच नाही ना मालवणी कुठे बसू वरती बसायचं पिठलं भाकरी खाऊ रायगडवर जाऊन पिठलं भाकरी नाही खायला तर मजा हां वरती मस्त जमिनीवर बसून बघा खूप सारी लोक झुणका भाकरीचा आनंद घेत आहेत तर तोच आनंद आम्ही पण घेणार आहे आणि हे झुणका भाकरी म्हणजे तीर्थप्रसाद असं बोलू शकता आणि आपण तरी कधी रायगडावर बसून खाणार होतो रे झुणका भाकर नशीब लागते खायला आणि आज आम्हाला ते नशिबाने भेटले बाबा जे नाही आले त्यांच्यासाठी तमाचा आहे हां खास करून जांग्या तुझ्यासारखा फेकी आणि फेकाडा कोण नाही जांग्या आणि जो गडावर अजून नाही भेटला तो एक काय बोलते दरोगा कसं आहे गाई जगात मेन खाणं आहे बाबा जगात मेन खाणं आहे चिकटकट आहे मी तर घेतो तुम्ही जेवा नाही तर जेवू नका ते आण मग सगळं आण लोणचं मिंचं भाकरी एक्स्ट्रा टाक बोललो पिठलं आणि भाकरी आण मसाला आण सगळं आण आणि मसाला नाही बोलत त्याला सुकी चटणी बोलतात त्यांना अजून सांग 2-4 भाकऱ्या हे घ्या त्याला मसाला बोलतो तो त्यांना भांड पाहिजे मावशीनं मला दूध दे थोडं तर थांबा आम्हाला घेऊ दे
ही कसली चटणी भावा? कांदा लसूण का? नाही फक्त कांदा. पिठलं बघू थांब संपल्यावर. काय टेस्ट आहे रे, काय टेस्ट आहे यार, काय काय चव आहे रे, जन्नत. खाऊन बघ, घास का घास का. ना दे का. आणि हा वाला सीन हे बघत बघत खाणं. काय जे सूक आहे ना, सूक हा, कांदा आणि भाकरी. वयवर्ष 12 कोठे असतील त्यांनी पोलीस कंट्रोल रूम या ठिकाणी हजर राहणे. नातेवाईक काढले. आम्ही आले होते नगर ठाण्यामध्ये आणि इथेच असं बारीक आवाज बोलत तिकडे महाराज बसतात तिथपर्यंत आवाज ऐकायला जायचा. आतमध्ये जाऊन बघायचं होतं पण प्रॉब्लेम असा का नाही बघता आलं. हा, पालखी निघाली. आता पालखी निघाली आणि खूप लोक अशी वेटिंगला थांबले, म्हणजे आतमध्ये जायला परमिशनच नाही आहे. त्यामुळे आम्हाला आत न जाता येते आणि आता ना निघायला लागेल आम्हाला खाली उतरण्यासाठी. कारण का खूप काय बोलतो बा बरं एकदा मी मागाशीच बघायचं ना तुला. फायनली फायनली आतमध्ये आलो बा. गाईची काय गर्दी आहे ना, महाराजांवरचं हे जे प्रेम आहे ना, मस्करी नाही. आज मी माझ्या डोळ्याने बघितले बाई. हा, महाराजांवरचं प्रेम डेंजर आहे बाबा, डेंजर प्रेम. खूप खतरनाक लेवलला महाराजांना मानतात, खूप नेक्स्ट लेवल. आणि मानलंच पाहिजे, दैवत आहे आपलं. सबस्क्राइब करा, लाइक करा. फुल सपोर्ट. गावठी गँग बोलते, सबको बोलते. हॅशटॅग जीजी. तुझा कुठे गाइस पब्लिक देखो, पब्लिक रोड पे ही खत्म है डायरेक्ट, मतलब. और मेरे दोनों शूटर गायब है गाइस. इतनी हालत ख़राब है ना गर्मी से. कैसे उतरे क्या उतरे हमको हमारा ही मालूम बाबा. मार्क का जो कार्यक्रम ही हो गया मार्क का. अभी बस मालवनी जी को मिलना चाहिए. मैं जा रहा हूँ गाड़ी के पास. आई होप उनको दिमाग आ जाए और वो गाड़ी के पास आ जाए. ये देखो सब लोग रास्ते पे बैठे. क्या बोल रहे, हालत ख़राब है गाइस, हालत ख़राब है. मालवनी तो मिल गया, मार्क हरा हो गया है. अभी उसको कैसे ढूंढने का वो बड़ा परीक्षा है. वो आएगा गाड़ी के यहाँ पे, बस पकड़ के अपने को उधर ही रुकना पड़ेगा गाइस. अभी हमको इधर से हम रिक्शा करके जा रहे हैं हमारी गाड़ी के पास. उसके बाद गाड़ी में जाके AC ऑन करूँगा, उगड़ा बम बैठूँगा. वही करना पड़ेगा. गाइस ये कितना ईजी था देखो, खाली बैठने का 350 रुपये में. ये देखो डायरेक्ट टॉप दिख रहा है आपको, 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर. अरे सोपं आहे रे बालू. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना किल्ल्यावर 100% रोपवे गाडी. लाईक जर नाही केलं ना बाबा, धरल लाईक कर. चल बटन दाब लालवाला. सबस्क्राईब पण कर. 2 लाख करायचेत ना माझ्या भावा. पप्पी घे, कमेंट पण कर ना.